लोकसभेतील मोठ्या विजयानंतर काँग्रेसने विधानसभेची तयारी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे। आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवणार असं ते म्हणालेत। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, त्यामुळे साहजिकच काँग्रेसचं वजन वाढलंय। त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसकडून जास्त जागांचा दावा केला जाऊ शकतो असं बोललं जातंय। महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण कधीच नव्हतं, ते फडणवीस यांनी सुरू केलं। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। तसंच फडणवीस जे 2 पक्ष तुम्ही फोडले त्या 2 पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली असंही राऊत म्हणाले। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर आलेत। त्याचं कारण असं की बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्तानं अजित पवारांच्या 10 आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवलाय। हे 10 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर किंवा घर वापसी होण्याची शक्यता वर्तवली आहे। लोकसभेच्या निकालानंतर राज्यात आता महाविकास आघाडीची मोठी ताकद निर्माण झाली आहे। राज्यातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीच्या 30 जागा निवडून आल्यात, तर महायुतीला फक्त 18 जागांवर समाधान मानावं लागलंय। या निकालानंतर आता भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याची आता मला कोणतीही घाई नाही असं विधान केलंय। तर उत्तर महाराष्ट्रात विजयासाठी श्रम घेणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कुठे गेले असा सवाल देखील त्यांनी करत महाजनांना टोला लगावलाय। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला। त्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। तर मला मुख्यमंत्री पदापासून दूर करून पक्षाच्या कामासाठी मोकळं करा अशी मागणी मी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे असंही ते म्हणाले। पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांच्या या निर्णयानं मात्र भाजप आमदारांनी थेट सागर बंगल्याकडे धाव घेतलीय। तर आपण अशा कोणत्याही प्रकारची मागणी करू नये, आपण सत्तेवर राहावं व पुन्हा जिद्दीनं पक्षाला उभारी देऊ अशी मनधरणी भाजप आमदारांकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे।